अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांबाबत मोठा निर्णय 17 जानेवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. 17 जानेवारी 2026 राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद व सरकारी शाळा बंद केल्या जाणार असल्याच्या चर्चावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. विधान परिषदेतील लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ते म्हणाले की विद्यार्थी संख्या कमी असल्याने कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. राज्यात सुमारे 18,000 सरकारी व जिल्हा परिषद शाळांमध्ये 20पेक्षा कमी पटसंख्या असल्याची माहिती समोर आली आहे. यावर आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना मांडत कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्या जात असल्याने शिक्षक समायोजनाचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार शाळा सुरू ठेवणे ही राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. केंद्र सरकारच्या अहवालानुसार राज्यातील 1,650 गावांमध्ये प्राथमिक तर 6,553 गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. अशा ठिकाणी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. आदिवासी व दुर्गम भागात विद्यार्थ्यांसाठी 47 वसतिगृहे उभारण्यात आली असून सुमारे 4,700 विद्यार्थ्यांना निवास सुविधा देण्यात आली आहे. दरम्यान समूह शाळा व नवीन संच मान्यता धोरणामुळे शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुरू झाल्याने राज्यभरात असंतोष पसरला आहे. 15 मार्च 2024च्या शासन निर्णयामुळे अनेक मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षक कमी झाले असून सुमारे 700 शाळा बंद पडण्याची आणि 25,000हून अधिक विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिक्षक संघटनांनी ह्या निर्णयाला विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळत 5 डिसेंबर 2025 पर्यंत समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः आदिवासी, डोंगराळ व ग्रामीण भागात पटसंख्येचे निकष शिथिल करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे. मुख्याध्यापक महामंडळ, शिक्षक, आमदार व विविध संघटनांनी समायोजन प्रक्रिया तात्काळ थांबवून 2025-26च्या सेवक संचानंतरच निर्णय घ्यावा अशी मागणी सरकारकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता जिल्हा परिषद शाळांमध्ये ज्युनियर व सिनियर KGचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे गावागावातील मुलांना लवकर शिक्षणाची संधी मिळेल, तसेच इंग्रजी शिक्षणालाही चालना मिळणार आहे. दरम्यान शाळा बंद झाल्याच्याच बाबतीत माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी स्पष्ट केले की विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बंद होणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे 1 किलोमीटरच्या परिसरातील शाळांमध्ये समायोजन केले जाईल आणि शिक्षकांचेही तालुका अथवा जिल्हा स्तरावर समायोजन करण्यात येईल. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.